त्रिपुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे जे 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे। आपण मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ। ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील त्यांनाही आपण सांगत असलेल्या साप्ताहिक रेमेडीजमुळे त्यांना दिलासा मिळेल किंवा त्यांच्या अडलेली कामं पूर्ण होतील, त्यांना त्याचा फायदा होईल। मित्रांनो, आपल्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कमेंट आपण करत आहात, छान आहे। आपली नावं एक एकदा लिहा, म्हणजे आपण कुठल्या गावातून आहात, कुठल्या शहरातून आहात तेही कळेल, आपलं नावही पूर्ण कळेल। कारण ईमेल आयडी वरती आपलं पूर्ण नाव कळत नाही, म्हणजे त्यामुळे नक्की कोण आहे हे लक्षात येत नाही। त्यामुळे आपल्या छान कमेंट असतात, श्री गुरुदेव दत्त म्हणतात किंवा दिवाळीच्या शुभेच्छा वगैरे पण दिल्या। परत अशाच आपण कमेंट छान छान करत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा, लोकांपर्यंत शेअर करा आणि मला सपोर्ट करा। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर चे असणार आहे। साप्ताहिक राशी भविष्य जे 11 ते 17 नोव्हेंबर 2024 मेष राशी। या सप्ताहात आपण पूर्वी ज्या काही मेहनती केल्या होत्या, म्हणजे मेहनत केली होती, कष्ट घेतले होते, जे काही श्रम घेतले होते, त्या श्रमाचे या सप्ताहामध्ये आपल्याला नक्कीच चांगले फळ मिळणार आहे। आता चांगलेच का म्हणतोय मी, जर आपण काही चुकीचं केलं असेल, म्हणजे घडणाऱ्या गोष्टींचं किंवा घडतील अशा गोष्टींचा विचारच केला नव्हता, करायचं म्हणून केलं, कर्म केलं, पण पुढे त्याचं काय होईल हा विचार न करता जर काही कर्म केले असतील, कदाचित ते चुकीचे असतील, तर त्याचा सुद्धा आपल्याला कदाचित भोग भोगावा लागू शकतो। जर चांगली कर्म असतील तर चांगली फळं नक्कीच मिळतील, त्याबद्दल काही शंका नाही। चांगली संधी उपलब्ध आपल्याला होणार आहे या सप्ताहामध्ये, ज्याचा आपण पुरेपूर आपल्या स्वतःसाठी फायदा घेऊ शकाल, अशा चांगल्या संधी आपल्याला या सप्ताहामध्ये प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर कुटुंबामध्ये निर्माण झालेल्या वादात आपल्याला थोडासा भावनिक त्रास होऊ शकतो। कुटुंबामध्ये जो वाद चालू आहे, थोड्यांचं ज्येष्ठांचं आपल्याला पटत नाही किंवा आपल्यावरती कुटुंबात अन्याय होतो किंवा आपल्यावरती दुर्लक्ष होते, आपण चांगले काम करून सुद्धा आपल्याला त्याचं कौतुक होत नाही। कौतुक नाही केलं तरी हरकत नाही, परंतु उलट काहीतरी अंगावर येत आहे किंवा आपल्यावरती ब्लेम केलं जात आहे, अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा भावनेशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा थोडासा आपल्याला या सप्ताहामध्ये त्रास होईल किंवा होत राहील। भावना दुखावणाऱ्या आपल्या बरोबर घटना घडतील, म्हणजे आपल्या भावनांचा विचारच करणार नाही कोणी समोरील व्यक्ती। आपल्यावर अन्याय होतोय कळतंय हे कळून सुद्धा आपला विचार न करता आपल्यावरती अन्याय करतील, त्यामुळे भावना दुखावल्या जाणाऱ्या काही गोष्टी, काही घटना आपल्या बरोबर या सप्ताहामध्ये घडू शकतात। परंतु आपण आपल्या भावनेच्या आहारी न जाता, आता इथे भावना बाजूला ठेवायच्या आहेत आणि भावनेच्या आहारी न जाता आपलं जे कर्तव्य आहे की नाही, आपलं जे कर्तव्य आपण करायला पाहिजे, जे आपली नीती आहे, जे आपल्या गोष्टी आपल्यावरती सोपवल्या गेलेल्या आहेत किंवा आपण ज्या गोष्टींचा भार स्वतःहून आधीही ओढून घेतलेला आहे, त्या मात्र तुम्हाला चुकवता येणार नाही। म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन कर्तव्याला आपण डोलावून किंवा माघार घेऊन, कर्तव्याची माघार घेऊन किंवा त्याला डावलून चालणार नाही, तर आपल्याला आपल्या कर्तव्याचे जाण ठेवावे लागेल आणि कर्तव्याने कामे करावीच लागतील, भावना बाजूला ठेवाव्या लागतील। आपले काम आपल्याला त्या पद्धतीने करत राहावे लागेल। आता अचानक काही कारणामुळे आपण करत असलेले काम, म्हणजे नोकरीच्या ठिकाणी किंवा धंद्याच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी आपण जे काही करत असाल, ते अचानक काहीतरी अशा घटना घडतील आणि आपल्याला तीव्रतेने ते सोडावं, हे काम नकोच, हे काम आज सोडूनच देऊ, आजपासून हे काम करायचंच नको किंवा ते कामाला जायचंच नको किंवा आम्ही अमुक बॉसच्या हाताखाली, म्हणजे आपल्या वरिष्ठांच्या हाताखाली काम करायचंच नाही आपल्याला, असं जर आपल्याला वाटत राहील सतत, असं कितीही वाटलं आणि कितीही घटना अशा घडल्या तरी सध्या मात्र आपण या इच्छा किंवा या गोष्टी अंमलात आणायला जाऊ नका, कारण सध्याची कुठलीच परिस्थिती आपल्याला अनुकूल नाही आहे आणि अशा काही पटकन घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला त्यातून मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते। त्यामुळे सध्या भावना, स्वतःचा क्रोध, राग आणि काही छोट्या इच्छा आहेत, त्या इच्छा आणि वाढत्या खर्चावरती आपल्याला कसा ताबा मिळवता येईल व कसा ताबा ठेवून आवर घालता येईल, याकडे आपल्याला या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे। हे जर पाळलं तर खूप साऱ्या गोष्टी पुढे जाऊन, आता पुढे मार्च नंतर तुम्हाला 7.5 सुरू होणार आहे,
तर 7.5चा काळ चांगला जाईल आता जर थोड्या गोष्टी सहन करून घेतल्या तर. पण आताच आपण हातापायी करायला लागला तर त्या काळात मात्र जास्त त्रास होऊ शकतो, याकडे लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 11 आणि 17. शुभ अंक आहे 1 आणि रंग आहे सुवर्ण कलर. मित्रांनो, या सप्ताहात आपल्यासाठी रेमेडीज आहेत जी 15 नोव्हेंबरला त्रिपुरा पौर्णिमा आहे. त्या त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी कुठल्याही शंकराच्या किंवा विष्णू संबंधित देवळामध्ये जाऊन 11 दिवे लावायचे तिळाच्या तेलाचे. हे तिळाच्या तेलाचे दिवे लावायचे आहेत आणि हे दिवे नवीन पंत्या विकत आणायच्या आहेत. मातीच्या पंत्या नवीन विकत आणायच्या आहेत, घरात वापरलेल्या चालणार नाही. जर या पंत्या आणा आणि तिळाचा तेल वापरून वाती करून आपण 11 दिवे कुठल्याही देवळात ते लावायचे आहेत आणि तिथेच अर्पण करायचे आहेत. आणि त्या देवळाला किंवा दीपस्तंभाला, जर दीपस्तंभ असेल तर दीपस्तंभ किंवा दिवे जिथे लावले त्या दिव्यांना 11 प्रदक्षिणा काढायच्या. जेव्हा दिव्यालाच नुसता प्रदक्षिणा काढता येत नसेल तर देवळासमोर लावले असतील तर देवळासहित त्या दिव्यांना 11 प्रदक्षिणा कशा काढता येईल ते विचार करेन, त्यानुसार करा. त्याचा बराच फायदा होतो. ऍक्च्युली 750 वाती लावायची असतात, पण आपल्या राशीप्रमाणे आणि रेमेडीज प्रमाणे आपल्याला 11 मातीचे पंती दिवे लावायचे आहेत आणि तिळाचं तेल वापरायचं, याकडे लक्ष द्या. या रेमेडीज आपण नक्की करा. मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे मी जी ही रेमेडीज सांगितली आहे ती रेमेडीज आपण नक्की करा, करून पहा. याचा आपल्याला लाभ नक्की होईल. कारण त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी 750 वाती लावायला सांगितलेल्या असतात. त्या जर आपल्याकडनं लावून होत असतील, लावल्या गेल्या असतील किंवा ते लावण्यासाठी आपण जर काही मदत करू शकत असाल, समजा एखाद्या देवळामध्ये 750 वाती लावतात, त्या ठिकाणी आपण तेलाचं आयोजन नियोजन केलं, तिथे तेल दिलं एक 5-10 लिटर, म्हणजे आपण दिलेल्या तेलातून जर दिवे लावताय आले तर अतिउत्तम. नाही तर एखादी गरीब व्यक्ती आहे जे आपल्या दारात दिवे लावू शकत नाही, अशा व्यक्तींना सुद्धा तेलाचं दान जर आपण केलं या त्रिपुरा पौर्णिमेच्या, वाती आणि तेल दोन्ही एकत्रित दान द्यायचं, लक्षात ठेवा. नुसतं तेल द्यायचं नाही, वाती सुद्धा द्यायचे. हे दिले असता खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतात. दीपोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करून आपल्या आयुष्यामध्ये उत्साह साजरा होऊ शकतो. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नंतर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात ज्या अडचणी असतील त्या दूर होतील आणि तुम्हाला मलाही मदत होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.